आज आपण पनीरची भाजी बनवणार आहे। तर पनीरसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगते। हा आहे कांदा, टोमॅटो, लसूण आणि ओलं खोबरं आहे ते मी चिरून घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं आल्याचे तुकडे टाकलेले आहेत। तर ही पहिल्यांदा मी बारीक करून घेणार आहे। पूर्ण हे कांदा सुद्धा भाजून घेतलेला आहे, त्यामध्ये मी सगळ्याची पेस्ट करून घेणार आहे आणि ही पेस्ट झाल्यानंतर त्यात मी कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे, त्याची सुद्धा पेस्ट करून घेणार आहे। तर चला पेस्ट करून घेऊया। पनीर भाजून द्यायचं आहे आणि नंतर ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला। तर पाणी गरम झाले, गॅस बंद करून घेते। आता या तेलामध्ये मी हे खोबरं ते तुम्हाला दाखवले, त्यातले मी 2-3 चमचे मसाला टाकणार आहे आणि हे कांदा टोमॅटोची पेस्ट आता तेलात टाकून घेते। छान असा हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे।
तर आपला मसाला हा भाजत आलेला आहे बघा, ग्रेव्ही. यामध्ये आता थोडंसं आपल्या चवीनुसार मी लाल तिखट टाकून घेणार आहे. चवीनुसार आता लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. नंतर हे चांगलं आपलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपला हा मसाला ही आपल्याला ही ग्रेव्ही करपू नये म्हणून थोडंसं मी ही जे गरम पाणी केलेलं होतं ते थोडंसं वतून देते, म्हणजे आपला मसाला छान भाजला जाईल आणि चिकटणार सुद्धा नाही यासाठी. त्यामध्ये मी आता एव्हरेस्टची कस्तुरी मेथी सुद्धा टाकणार आहे, त्यामुळे आपली चव खूप छान येते याला. थोडीशीच आहे तेवढीच टाकून घेते बघा. तुमच्याकडे अवेलेबल असली तर घाला, नसली तर राहू द्या, म्हणजे ऑप्शनल आहे ते. कस्तुरी मेथी टाकल्यामुळे अजून घट्ट झालेली आहे आपली ग्रेव्ही, त्यामुळे मी अजून थोडं पाणी ओतून देते. आता मी चवीनुसार नमक सुद्धा टाकून घेते. बघू शकता तुम्ही ग्रेव्ही खूप छान आपली भाजलेली आहे आणि तरंग सुद्धा आलेला आहे. तुम्ही याला मेथी चमन सुद्धा बोलू शकता किंवा पनीर करी सुद्धा बोलू शकता. बघू शकता बघा, लाल करी आपल्याला आलेली आहे. कधी पण ग्रेव्ही भाजताना आपण थोडंसं त्यात पाणी ओतून द्यायचं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही कधीही करपणार नाही आणि म्हणजे टेस्टही बदलणार नाही. त्यासाठी आता मी जे गरम पाण्यामध्ये पनीर टाकलं होतं ते पण आता मी टाकून घेते यामध्ये. जास्त मला घट्ट नको आहे, त्यासाठी मी अजून थोडंसं गरम पाणी करून घेते. अजून थोडंसं उठणार आहे, कारण आम्ही मोठी 4 जण आहे आणि 2 वाणी आणू म्हणजे 5-6 जण लोकांनी बास होते. मग 5-6 लोकांसाठी बनवलेली आहे. तर आपण जास्त पातळी बनवायची नाही आणि जास्त घट्टही आपण नाही बनवायची. घोटाळा काय झाला, थोडंसं आपलं गरम पाणी
आणलेला आहे. तर ठीक आहे, असू द्या, ते तुम्ही इग्नोर करू शकता. तर हे मी 5 मिनटं थोडं शिजून देणार आहे. आणि थोडासा माझ्याकडे शाही पनीर मसाला आहे, तुमच्याकडं अवेलेबल असेल तर टाका, नसेल तर गरम मसालाही तुम्ही टाकू शकता. बघ शकताय आपली करी इतकी छान अशी सुंदर झालेली आहे आणि तरंग सुद्धा आलेला आहे, बघू शकताय. तर माझी पनीरची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. तर चला, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बाय बाय.